जटामुक्तीतून डोक्यावरील 10 वर्षापासूनचा भार झाला कमी. कोरेगाव तालुक्यातील संगीता चव्हाण यांच्या जटांचा अनिष्ट कार्यकर्त्यांनी केला भार कमी. कोरेगाव तालुक्यातील भाकरवाडी येथील संगीता चव्हाण या 10 वर्षापासून डोक्यांवर जटांचा भार वाहत होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र अनिष्ट कार्यकर्त्यांनी महिला व कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे समुपदेशन केले. यानंतर त्यांची जटामुक्तीचा निर्णय घेतला. दिनांक 20 रोजी कोरेगाव येथील हुतात्मा स्मारकात महिलेची जटांपासून सुटका करत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. कोरेगाव येथील हुतात्मा स्मारकात महाराष्ट्र अनिष्टचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोद्दार व ॲडव्होकेट हौसेराव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील हर्षली पोद्दार यांनी संगीता चव्हाण यांना जटामुक्ती केली. जटा निर्मूलनाचा छोटासा उपक्रम राबवला आहे आणि त्याच्यामध्ये संगीता मावशी यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. 1 महिन्यापासून त्यांचा आम्ही फॉलो घेत होतो आणि त्या स्वतःहून तयार झाल्या आणि त्यांना तयार करण्यात त्यांच्या मैत्रिणीचा पण खूप मोठा सहभाग आहे. आणि आज जटांचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. मला इतकं छान वाटते की इतक्या चांगल्या पद्धतीने मी जट काढू शकले आणि पुढे जट निर्माणासाठी माझ्या कार्यास हातभार असणार आहे असं मी श्री डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना स्मृती तुम्हाला धन्यवाद.